ही एवढी मोठी कोस्टल लाईन आहे आणि मला असं वाटतं की अर्नाळा किल्ला देखील तिथे आहे, तर त्याची पण एक दुरावस्था आपल्याला बघायला मिळते. टुरिझम तिथं अट्रॅक्ट होऊ शकलेलं नाहीये. ह्या सगळ्यावर आता तुम्ही आमदार झाल्यापासून म्हणून काय नवीन प्रयत्न सुरू केलेले आहेत की जेणेकरून MIDC खरं तर तिकडे आली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं? आपण तो प्रयत्न नक्कीच करतोय. MTDCच्या माध्यमातून तिथे टुरिझम डेव्हलपमेंटसाठी पण आपण प्रयत्न करतोय. जो 17 किलोमीटरचा मी कोस्टल बेल्ट म्हटलं, तर त्यामध्ये कोस्टल रोड जसा दमण, मोती दमणला कोस्टल रोड आहे 15 किलोमीटरचा, तो रस्ता आल्यामुळे तिथलं टुरिझम वाढलं आहे. तिथल्या आजूबाजूच्या जागांच्या किमती वाढल्या आहेत, तिथला विकास वाढला आहे, तिथे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जाऊ शकली आहे. तर अशा प्रकारचं जर तिथे कोस्टल बेल्ट तयार झाला, कोस्टल रोड तयार झाला की समुद्र आणि रस्ता आणि त्यानंतर मग गावं आणि मग त्या रस्त्याला कनेक्ट होणारी गावांमधनं रस्ते, असं जर पूर्ण एक जाळं तयार झालं तर तिथलं टुरिझम वाढू शकतं. अर्नाळा किल्ला जो तुम्ही म्हणालात, तिथे अर्नाळा किल्ल्यामध्ये आज पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे. तिथली लोकं पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून सुद्धा वंचित आहेत. तिथे हर घर जल योजनेमार्फत तिथे पाणी जाणं अपेक्षित होतं 2 वर्ष आधीच, पण यांनी त्यावेळेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना NOC सुद्धा दिली नाही. जिल्हा परिषद MGP मार्फत काम सुरू होतं, त्यांना आत्ता 6 महिन्यापूर्वी NOC मिळालेली आहे महानगरपालिकेकडून. मूलभूत अधिकार आहे, कारण त्यांना पूर्ण समुद्राखालून पाईपलाईन टाकायची आहे. तर ह्याच्या NOC सुद्धा वेळेमध्ये दिल्या गेल्या नाही, त्यामुळे ही सगळी कामं रखडली गेली. आता आम्ही तिथे निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आम्ही 2 आमदार तिथे आहोत. आम्ही तात्काळ ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष घालून कुठे कुठे NOCची गरज आहे, कुठे कामं रखडलेली आहेत, त्या सगळ्यावरती जोर देऊन आता जिथे 35 वर्ष पश्चिम पट्ट्यामध्ये वसईच्या पाणी नव्हतं, तिथे आता पाईपलाईन पोचायला लागलेली आहे. तिथे आता आम्ही नाक्यानाक्यावर स्टँड पोस्ट दिलेले आहेत आणि नंतर मग जी पाईपलाईन अंतर्गत वितरण होईल व्यवस्था, तेव्हा मग घराघरात पाणी, आमचं पुढचं टार्गेट आहे पुढच्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये वसईमध्ये घराघरामध्ये पाणी, शुद्ध पाणी पोचवणं, हे आता आमचं लक्ष आहे. पण हे